एक मिनिट मध्ये आजोबा थांबले. अच्छा आजोबा. आजोबा तुम्ही थोडं बाजूला थांबता का? आम्ही इथे फुटबॉल खेळतोय, तुम्हाला लागेल ना. हा ठीक आहे, मी बाजूला जाऊन थांबतो. पण बेटा ते काय ना, मी चष्मा नाही लावला ना तर मला नीट दिसत नाहीये. मग तुमच्यापैकी कोणी माझ्या हाताला धरून मला बाजूला घेऊन जाल? आजोबा चला आम्ही तुम्हाला घेऊन जातो. आजोबा तुम्ही आता इथे उभे राहू शकता. हा थँक्यू बेटा, थँक्यू. खेळायला कुठे शोधू मी? अरे कुठे निघून गेले बापूजी? अरे एकतर त्यांचा चष्मा पण नाहीये. हा काय प्रॉब्लेम होऊन बसला. अंकल जी जरा पुढे जावा ना, मला झाडाला पाणी घालायचंय. अरे भाऊसाहेब, माझे बापूजी इथे होते, त्यांना पाहिलं तुम्ही? धोतर नेसलं होतं, टोपी होती. नाही पाहिलं. अच्छा बापूजी, कमाल आहे, कुठेच दिसत नाहीयेत. कुठे गेलाय काय? जेठ्या कुठे गेलाय? जेठ्या, जेठ्या. बापूजी, बापूजी. ए कोण आहे रे? बाहेर निघ. सॉरी. कमाल आहे, बापूजी कुठेच दिसत नाहीये. आता मी कसा शोधणार याला? कोणी आहे? माझी मदत करा भाऊ. एक मिनिट बेटा, माझे बापूजी इथे होते, धोतर नेसलेले आणि टोपी घातली होती. पाहिलं त्यांना कुठे? हो तिथे पाहिलं होतं. तिकडे. थँक्यू बेटा. अरे भाऊ कोणी आहे? अरे माझी मदत करा भाऊ. ओ भाऊ कोणी आहे? माझी मदत करा भाऊ. काय झालं बाबा? ओ भाऊ माझी मदत करा. हा एक मिनिट. हा हे घ्या. हे काय? अख्खे 2 रुपये हे. अरे तुझी हिंमत कशी झाली मला 2 रुपये देण्याची? अरे बाबा तुम्हा लोकांचे पण खूप नखरे आहेत. 5-10 रुपयांच्या खाली मागतच नाही. थांबा देतो. हे घ्या 5 रुपये. भाऊसाहेब काय करताय? हे माझे बापूजी आहेत. अरे बापूजी तर मग काय 10 रुपये देऊ? अरे काय फालतू गोष्ट करताय तुम्ही? शरम आली पाहिजे तुम्हाला. लाज तर तुम्हाला वाटायला पाहिजे. बापाला भीक मागायला लावताय. आणि बापाच्या भिकेची कमाई खाऊन खाऊन बघा किती जाड झालाय तुम्ही. अरे एखादं काम का नाही करत? जरा तोंड सोडून बोल. तुला माहित नाही मी कोण आहे? अरे गडा इलेक्ट्रॉनिक्सचा मालक आहे मी. तुझ्यासारखी 3 लोक माझ्या दुकानात काम करतात. हजारो रुपये पगार देतो मी त्यांना. अरे ते तर माझा चष्मा तुटल्यामुळे मला सगळं धुरकट दिसायला लागले. त्यामुळे मी आपल्या मुलाला शोधायला मदत मागत होतो. भिकारी नाही आहे मी. सॉरी अंकल जी. सॉरी भाऊसाहेब, माझी चूक झाली. हो ना? ठीक आहे, नमस्कार. अरे जातोस कुठे? हे घेऊन जा 5 रुपये. अरे भाऊ जेठ्या कुठे राहिलो होतास तू? बापूजी मी तर इथेच होतो. कधीच शोधतोय तुम्हाला. कुठे गेला होतात तुम्ही? अरे मी पण इथेच होतो. इथे कुठे होतात बापूजी? कधीपासून शोधतोय मी तुम्हाला. तर सोड आता, मी सापडलोय ना. चल आता घरी जाऊया. चल. सांभाळ ना बापूजी. हे पुढे काय खड्डा आहे? नाही खड्डा नाही आहे, बस असंच बोलतोय.
अरे काय झालंय, थांबलास का? अहो बापूजी बघा तर खरं, सॉरी वास तर घ्या. काय मस्त गरमागरम फाफडा आणि जिलेबी बनते बापूजी. बापूजी तुम्ही 2 मिनिटं थांबा, इथे बसा. मी पटापट पार्सल घेऊन येतो, मग घरी जाऊन आपण मस्त गरमागरम फाफडा आणि जिलेबी खाऊयात बापूजी. हा अरे सोड ना आता फाफडा जिलेबी, चल चल लवकर. बापूजी तुम्ही बघितलं म्हणजे तुम्हाला नीट दिसला असता ना तर तुम्ही बोलला असता सोडू नको सोडू नको, उचल 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 घरी घेऊन चल. हा बापूजी बघा काय मस्त फाफडा आहे. आणि जिलेबीवर बघा मस्त पिस्ता आणि केशर टाकलंय. भाऊ बस बस, जा घेऊन ये जा. हा या बापूजी या. 1 मिनिट, इथे पायऱ्या आहेत, सांभाळ ना. हा अजून एक पायरी आहे. हा हा इथे खुर्ची आहे. हा बसा, मी आलोच बापूजी 2 मिनिटं. अरे कुत्रा आला. बापूजी बापूजी पळू नका. अरे बापूजी पळू नका. पळू नका बापूजी. अरे वाचवा वाचवा. बस बापूजी इकडे. अरे कुत्रा इकडे इकडे बापूजी. अरे काय झालं? इथून आला. धक्का काय मारतो जेठालाल? अरे धक्का नको देऊ तर काय करू? बाहेर काढ त्याला. तू सेक्रेटरी आहेस ना? सेक्रेटरी म्हणजे? अरे सेक्रेटरी आहे, सोसायटीचा सेक्रेटरी आहे. माझं काम नाही आहे कुत्र्याला बाहेर काढणं. नियमानुसार हे बघ. अरे खड्ड्यात गेल्या तुझ्या अरे नियम. खड्ड्यात काय केलं? नियम म्हणजे नियम, नियमानुसार. अरे मर्द मराठा माणूस समजून घे. चल आता. समजू काय समजू? आहेच मी मर्द मग मराठा. काढ ना त्याला बाहेर. काढ. हो काढतो. नाव काय याचं? कुत्रा. कुत्रा. अरे मला नाही माहित भाऊ त्याचं नाव काय आहे. त्याला बाहेर काढ लवकर. हा गेला. धोतर, माझा धोतर. अरे धोतर पकडलं त्या कुत्र्याने. कुत्रा काकाजींना चावला ना तर काकाजींना 3 इंजेक्शन घ्यावे लागतील. 3 14 असतात ना? नाही आता 3 झाली आहेत. अरे वा. अरे काय वाका नाही वा नाही म्हणजे काय सॉरी. अरे हा तर खूपच खतरनाक कुत्रा वाटतोय. सोडवा. अरे जानवर आहे, त्याला प्रेमाने समजावं लागेल. असा जोर जबरदस्तीने ऐकणार नाही तो. तारा खरं बोलताय. डॉगीला प्रेमाने लांब करा. अरे पकडा किंवा प्रेम करा, पण या कुत्र्यापासून वाचवा. बापूजी तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही काहीतरी करतो तुम्हाला सोडवता. ए भाऊ सेक्रेटरी काहीतरी कर ना, काहीतरी कर. अरे काय करू? हे हाड ना. अरे ऐकलं नाहीस काय बोललं ते? प्रेमाने. ए राजा, ए सोन्या, ए मोती, ए जाऊ दे रे. सोड. अरे भाऊ असं वागणं तुला शोभून दिसत नाही. सोड धोतर. हो. अरे कुत्रा कधी असं धोतर पकडतं का? माहिती काय? अरे हाकला रे. अरे ओके सांभाळून. लिव. अरे माझा धोतर. बांधून देतो. तुम्ही इकडे या. चल कम ये. अरे काय या गेला की नाही तो कुत्रा? काकाजी तुम्ही ठीक तर आहात ना? मी ठीक आहे. थँक्यू बबिताजी. तुम्ही बापूजींना वाचवलं. बबिता बेटा थँक्यू. हो.
पण तू त्या कुत्र्याला पळवलंस कसं? ए भाभी, त्याला डॉगीला समजावणं खूप चांगल्या प्रकारे येतं. अरे वा बबिताजी, तुमच्या या कलेबद्दल तर आम्हा लोकांना माहीतच नव्हतं. कसं आहे ऍक्च्युली डॉगीज प्रेमाचे खूप भुकेलेले असतात. त्यांना आपण थोडं जरी प्रेमाने बोललं ना तर आपलं सगळं ते ऐकतात. पण हो, जर आपण त्यांना ओरडून किंवा घाबरून काही बोललो ना तर ते आपल्या सेल्फ डिफेन्स साठी ना अटॅक करण्याचा प्रयत्न करतात, बाकी काही नाही. कळलं बापूजी? पहिलं तुला कळू दे. पण सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की हा कुत्रा सोसायटीत आला कसा भाऊ? हो, आमच्या मागे मागे आला होता मेहता साहेब. म्हणजे जेठालाल तू घेऊन आलास कुत्र्याला? अरे घेऊन नाही आलो भाऊ. अरे तूच बोललास ना तुझ्या मागे मागे आला. हा म्हणजे आमच्या मागे म्हणजे ते जिलेबी फाफड्याच्या मागे मागे आला तो. जिलेबी फाफडा? ते असं झालं की तुम्ही 1-2 मिनिटं थांबा, इथे बसा. मी पटापट पार्सल घेऊन येतो, मग घरी जाऊन आपण मस्त गरमागरम फाफडा आणि जिलेबी खाऊयात बापूजी. भाऊ, 1 अर्धा किलो फाफडा, 1 अर्धा किलो जिलेबी. थँक्यू. हा भाऊ, अर्धा किलो फाफडा, अर्धा किलो जिलेबी. संबारा थोडा जास्त टाका हा भाऊ. हा हा हा. अरे अरे, हा कुत्रा कुठून आला? अरे असं काय बघतोयस? अरे हो, बाजूला जाऊ दे मला. अरे हा तर हलतच नाहीये. अरे ओ भाऊ, हे काय केलं तुम्ही? अहो, कुत्र्याला फाफडा कशाला दिलात? तो भुकेल्या नजरेने बघत होता माझ्याकडे, मग मुक्या प्राण्याला दिला थोडा फाफडा, त्यात काय. अहो भाऊसाहेब, एकदा एका माणसाने या कुत्र्याला फाफडा खाऊ घातला. जेव्हा तो पुन्हा आला इथे त्यावेळेस त्याला फाफडा नाही घातला. मग या कुत्र्याने त्याला चावलं. अरे बापरे. मग आता एक काम करा भाऊसाहेब, यातून ना फाफडा काढा आणि तिकडे लांब टाका. आणि जसा हा कुत्रा तिकडे फाफडा खायला जाईल तर तुम्ही इथून निघून जा. अरे काय कटकट आहे. अरे तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे ना. असं तुमच्या दुकानाच्या बाहेर अशा कुत्रा बित्रांना थांबूच नाही द्यायला पाहिजे ना भाऊ. किती वेळा हाकलवलं, पण तुमच्यासारखा कोणी ना कोणी येत असतो आणि काही ना काही या कुत्र्याला खायला देतो. त्यामुळे हा कुत्रा फिरून फिरून इथेच येत असतो. बापूजी चला चला, झालं. सांभाळू ना, इकडे पायऱ्या आहेत बापूजी. दोनच आहेत ना? हो, दोनच. बर बर.